नमस्कार मित्रांनो, अर्चना स्टिचिंग हबमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मायक्रो इकॉनॉमिक्समधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच कन्झ्युमर बिहेवियर युटिलिटी अनालिसिस समजून घेणार आहोत. डिमांड थेअरी समजून घेण्यासाठी कन्झ्युमर बिहेवियर समजणे खूप महत्त्वाचे आहे, कारण डिमांड ही कन्झ्युमरच्या सॅटिस्फॅक्शनवर आधारित असते. हा टॉपिक तुम्हाला UGC नेट, MS सेट, MPSC, UPSC, CTET, TET, सोशल सायन्स या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या क्लासमध्ये आपण युटिलिटी अनालिसिसचे सर्व कन्सेप्ट्स सविस्तर समजून घेणार आहोत, ज्यामध्ये मीनिंग ऑफ युटिलिटी, टाइप्स ऑफ युटिलिटी, टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, अजम्पशन्स ऑफ द लॉ, एक्सेप्शन्स ऑफ द लॉ. चला तर मग सुरुवात करूया मीनिंग ऑफ युटिलिटीपासून. इकॉनॉमिक्समध्ये युटिलिटी म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा वापरल्याने ग्राहकाला मिळणारे समाधान, सॅटिस्फॅक्शन. म्हणजे कन्झ्युमर एखादी वस्तू खरेदी का करतो? कारण त्या वस्तूमध्ये त्याला सॅटिस्फॅक्शन मिळते, म्हणजे समाधान मिळते, त्यामुळेच तो ती वस्तू खरेदी करतो. त्यालाच इकॉनॉमिक्समध्ये युटिलिटी असे म्हणतात. समजा तुम्हाला खूप तहान लागली आहे आणि तुम्ही पाणी पिता, त्या पाण्यामुळे तुम्हाला मिळणारे समाधान म्हणजेच युटिलिटी होय. आता आपण टाइप्स ऑफ युटिलिटी बघूयात. युटिलिटीचे मुख्य 4 प्रकार आहेत. त्यामध्ये फॉर्म युटिलिटी, प्लेस युटिलिटी, टाइम युटिलिटी, सर्व्हिस युटिलिटी. फॉर्म युटिलिटी, जेव्हा एखाद्या वस्तूचे रूप बदलल्यामुळे युटिलिटी निर्माण होते, त्याला फॉर्म युटिलिटी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल वूड पासून फर्निचर, म्हणजेच लाकडापासून फर्निचर तयार करणे, त्याला फॉर्म युटिलिटी असे म्हणतात. प्लेस युटिलिटी, जेव्हा वस्तू योग्य ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते, त्याला प्लेस युटिलिटी असे म्हणतात. उदाहरणार्थ, फॅक्टरीमध्ये तयार झालेला माल दुकानात आणला जातो, त्यालाच प्लेस युटिलिटी असे म्हणतात. टाइम युटिलिटी, जेव्हा वस्तू योग्य वेळेत उपलब्ध केली जाते, त्याला टाइम युटिलिटी असे म्हणतात. म्हणजेच उदाहरणार्थ, अम्ब्रेला ड्युरिंग रेनी सीझन, म्हणजेच पावसाळ्यात छत्री उपलब्ध करून देणे म्हणजेच टाइम युटिलिटी. म्हणजे पावसाळ्यात आपल्याला छत्रीची गरज असते, त्यावेळेस छत्री उपलब्ध होणे म्हणजे त्यालाच आपण टाइम युटिलिटी असे म्हणतो. सर्व्हिस युटिलिटी म्हणजे जेव्हा एखाद्या सेवेमुळे युटिलिटी निर्माण होते, त्याला सर्व्हिस युटिलिटी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, टीचर टीचिंग स्टुडंट्स, म्हणजे एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे, ते काय झाली सर्व्हिस, त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारी युटिलिटी म्हणजेच सर्व्हिस युटिलिटी होय. नाव टोटल युटिलिटी, TU. टोटल युटिलिटी म्हणजे एखाद्या वस्तूचे संपूर्ण कन्झम्पशन केल्याने मिळणारे एकूण समाधान, त्यालाच आपण टोटल युटिलिटी असं म्हणतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 5 सफरचंद खाल्ले, तर त्या 5 सफरचंदमुळे तुम्हाला एकूण मिळणारे सॅटिस्फॅक्शन म्हणजेच टोटल युटिलिटी होय. आता मार्जिनल युटिलिटी, MU. मार्जिनल युटिलिटी म्हणजे एक अतिरिक्त युनिट कन्झ्युम केल्यानंतर मिळणारे अतिरिक्त सॅटिस्फॅक्शन म्हणजेच मार्जिनल युटिलिटी होय. त्याचा फॉर्म्युला आहे MU = चेंज इन टोटल युटिलिटी डिवाइड चेंज इन क्वांटिटी. उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. पहिले ॲपल खाल्ले, सॅटिस्फॅक्शन 10 मिळाले. दुसरे ॲपल खाल्ले तर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला 8 मिळाले. तर दुसऱ्या ॲपलची मार्जिनल युटिलिटी किती आहे? तर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. हा लॉ अल्फ्रेड मार्शल यांनी मांडला. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी सांगतो की ॲज अ कन्झ्युमर कन्झ्युम्स मोर युनिट्स ऑफ अ कमॉडिटी, द मार्जिनल युटिलिटी डिराइव्ड फ्रॉम इच ॲडिशनल युनिट गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे जशी कन्झम्पशन वाढते तशी मार्जिनल युटिलिटी कमी होते. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही ॲपल खात आहात, एक ॲपलपासून तुम्हाला मार्जिनल युटिलिटी ही 10 मिळते, तर 2 ॲपल खाल्ल्यानंतर मार्जिनल युटिलिटी ही 8 मिळते, तर 3 ॲपल खाल्ल्यानंतर मार्जिनल युटिलिटी ही 6 मिळते. अशाच प्रकारे आपण करतो की 5 मार्जिनल युटिलिटी खाल्ल्यानंतर 5 ॲपल खाल्ल्यानंतर मार्जिनल युटिलिटी ही 2 मिळते. आपण पाहतो की जसे जसे कन्झम्पशन वाढत जाते तसे तसे मार्जिनल युटिलिटी कमी कमी होत जाते.
अझम्पशन ऑफ लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. हा लॉ काही अझम्पशनवर आधारित आहे, ज्यामध्ये युनिट शुड बी आयडेंटिकल, कन्झम्पशन शुड बी कंटिन्युअस, कंझ्युमर बिहेवियर शुड बी रॅशनल, इन्कम अँड टेस्ट शुड रिमेन कॉन्स्टंट. एक्सेप्शन टू द लॉ. काही परिस्थितीत हा लॉ लागू होत नाही, ज्यामध्ये रिअर कलेक्शन्स, ॲडिक्टिव्ह गुड्स, मनी, हॉबीज या सर्व परिस्थितीत लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा लॉ लागू होत नाही. फॉर एक्झाम्पल, स्टॅम्प कलेक्शन. जितके स्टॅम्प्स वाढतात तितका कलेक्टरचा इंटरेस्ट वाढू लागतो, त्यामुळे या परिस्थितीत हा लॉ लागू होत नाही. ग्राफ ऑफ लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटी. ग्राफमध्ये MU कर म्हणजेच मार्जिनल युटिलिटी कर डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. याचा अर्थ कन्झम्पशन वाढल्यानंतर मार्जिनल युटिलिटी ही कमी कमी होत जाते. मार्जिनल युटिलिटी डिक्रीजेस, डिमांड डिक्रीजेस. डिमांड ऑफ लॉ हा लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटीवर आधारित आहे. हे तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकते, त्यामुळे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्झ्युमर बिहेवियर आणि युटिलिटी ॲनालिसिस समजून घेतले. जर हा क्लास तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच UGC नेट, सेट, MPSC इकॉनॉमिक्स लेक्चरसाठी अर्चना टीचिंग हब सोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.